नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वीचा निकाल लागून बरेच दिवस झालेत आणि 26 मेपासून आपल्याला पुढील ॲडमिशन प्रक्रिया चालू करण्यासाठी किंवा ॲडमिशन होण्यासाठी आपल्याला या पोर्टलवर अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे. ती रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर पहा, FYJC फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. ॲडमिशन यासाठी आपण या साईटवर जायचं आहे. आपल्याला ही पहिलीच साईट दिसत आहे. याच्यावर टच केल्यानंतर पुढे आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन नावाची टॅब दिसत आहे. त्या टॅबवर क्लिक करायचं आहे. वरील सूचना दिसत आहेत. लॉग इन नंतर करायचं आहे. अगोदर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला युजर ID, पासवर्ड, आपली बेसिक माहिती त्यावर द्यायची. बेसिक माहिती दिल्यानंतर पुढेच आपल्याला लॉग इन करता येईल. त्यासाठी आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण पुढे जाऊया. माझ्या मोबाईलची लँग्वेज किंवा या वेबसाईटवरची लँग्वेज मी इंग्लिश ठेवलेली आहे. आपल्याला इंग्लिशच सोपी जाते. मराठीमध्ये अनेक कठीण शब्द येऊन जातात, त्यामुळे इंग्लिशमध्येच मी पुढे जातो. आपल्याला जर मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची असेल तर आपण मराठी लँग्वेज पण सिलेक्ट करू शकता. पण आपण पुढे जाऊया. सहज सोप्या पद्धतीनं मी समजून सांगतो. स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक केलेलं आहे. विथिन महाराष्ट्र स्टेट म्हणजे आपण महाराष्ट्रातलेच रहिवासी आहोत का हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि आउटसाईड ऑफ महाराष्ट्र स्टेट पण आपल्याला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. त्याच्यानंतर ॲप्लिकंट स्टेटस फ्रेशर, रिपीटर म्हणजे आपण 10वीला पहिल्या 10वी आपली पहिल्यांदाच झाली नाही किंवा मग काही जणांनी डबल परीक्षा देऊन पास झालेले असतात आणि काही जण 10वी पास होऊन नंतर त्यांनी ॲडमिशनच घेतलेलं नाही. अशी वेगवेगळे आहे. आपण फ्रेशरवर टच करून पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपलं माध्यम कोणतं आहे, बोर्ड SCSC, CBSE, ICSE असे वेगवेगळे बोर्ड आहेत. त्याच्यात SCSC किंवा आपलं CBSE असेल तर आपण CBSE सिलेक्ट करायचं. सगळे बोर्ड दिलेले आहेत. त्याच्यानंतर ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर 10th स्टँडर्ड और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल्स त्याच्यामध्ये सीट नंबर आपल्याला आपला 10वीचा सीट नंबर म्हणजे आसन क्रमांक तो आपल्याला इथं नमूद करायचा आहे. आपल्या मार्कशीटवर किंवा आपल्या प्रवेशपत्रावर तो आहेच. आणि मदर नेम पण आपल्या ह्याच्यावर जसं आहे त्या पद्धतीनं आपल्याला इथं एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर व्हेरीफायसाठी येतं. आपल्याला पुन्हा व्हेरीफाय केल्यानंतर आपलं पूर्ण नाव, आपण सीट नंबर आणि मदर नेम टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन समोर आपलं पूर्ण नाव ते येतं. यस तिथं बरोबर असेल तर यस करेक्ट म्हणून पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मार्च, जुलै, ऑक्टोबर आपली मार्चमध्ये परीक्षा झालेली आहे. त्याच्यामुळं इयर ऑफ एक्झामिनेशन 2025लाच झालेलं आहे. बरोबर आहे. नाव खाली येतं आहे. ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपण ईमेल ID टाकायचा. आपला जो ईमेल ID असेल तो ईमेल ID आपण टाकायचा आहे. मी तात्पुरता इथे माझा ईमेल ID तुम्हाला टाकून दाखवत आहे. त्यानंतर मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. आपल्याला मोबाईल नंबर पण इथं एंटर करायचा आहे. ईमेल ID तरी ऑप्शनल होता पण मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. स्टार रिमार्क असल्यामुळं कंपल्सरी आहे. सिक्युरिटी क्वेश्चन म्हणजे जेव्हा आपण पासवर्ड वगैरे विसरतो त्या टायमाला आपल्याला हा सिक्युरिटी क्वेश्चन उपयोगाला पडतो.
यातला कोणताही एक क्वेश्चन आपण निवडायचा जेणेकरून आपल्याला भविष्यात ते पासवर्ड विसरल्यानंतर उपयोगाला पडेल. व्हॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँडफादर, काही आपण तिथं टाकून हे करायचं आहे. आपलं ग्रँडफादरचं नाव टाकून लक्षात ठेवायचं आहे. आता त्याच्यात पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट करण्यासाठी पासवर्ड आपण कॅपिटल अक्षर, स्मॉल लेटर्स, नंतर काही सिम्बॉल्स आणि काही न्यूमेरिक म्हणजे नंबर्स टाकून अशा पद्धतीचा स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा. त्याच्यानंतर खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो जशास तसा, स्मॉल लेटर असले तर स्मॉल, कॅपिटल असले तर कॅपिटल, सिम्बॉल असले तर सिम्बॉल, अशा पद्धतीनं हा टाकून घ्यायचा आणि खाली रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं. आता आपला पासवर्ड यूजर लॉग इन डिटेल्स येत आहे. यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली युअर ॲप्लिकेशन, लगेच मला मेसेज पण आलेला आहे वर. आणि लॉग इन आय डी, ॲप्लिकेंट लॉग इन आय डी पण आहे आपल्याला. हा याचा लगेच स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा. आपण लिहून घ्यायचा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा जेणेकरून आपल्याला पुन्हा तो राहील. आणि पासवर्ड तर आपण आपला तयार केलेला आहे. आणि याची प्रिंट घ्यायची असली तरी प्रिंट घेऊ शकतो, डाउनलोड करायचं असलं तरी डाउनलोड करायचं असतो. आणि आपण जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं प्रोसेस टू लॉग इन, खाली येतं लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं की मग आपण लॉग इन होऊन पुढील प्रक्रिया करू शकतो. लॉग इन आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा. मग आता यासाठी लॉग इन कसे व्हायचं यासाठी मी दुसरा व्हिडिओ आपल्यासाठी बनवतो. आपण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केलं सोप्या पद्धतीनं याविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे. आता लॉग इन होऊन पुढची काय प्रोसेस आहे यासाठी दुसरा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.